हरि ओम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. रिलिजियस काकू या आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे एक लाईक आणि सबस्क्राईब आम्हाला पुढे जाण्याची बळ देते. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. बघा 29 जुलै 2026 या दिवशी गुरुपौर्णिमा आहे. आपण याला व्यास पूजा पण म्हणतो. या दिवशी आपण बरेच जण म्हणजे गुरुचरित्राचं पारायण करतात. कोणी स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करतात. तर जितकं आपल्याला गुरूंसाठी आपल्याला करता येईल, आपल्याला म्हणजे जी काही सेवा करता येईल ती आपण आवर्जून करायची आहे. आणि ह्या म्हणजे गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला गुरुदक्षिणा आपल्याला द्यायची आहे. तर ती आपण अशी पारायण सेवा करून आपण गुरुदक्षिणा द्यायची आहे. कारण गुरूंचं जे आपण सेवा करतो तेव्हा आपलं गुरुबळ पक्कं होतं आणि गुरु सुद्धा आपल्या चरणाजवळ आपल्याला ठेवतात. त्याच्यामुळं आपण गुरुची जितकी सेवा आपल्याला करता येईल, नामस्मरण आहे, स्तोत्रपठण आहे, तितकी आपल्याला सेवा आवर्जून करायची आहे. तर बरेच जण बघा आता समजा 11 दिवसाची सेवा ज्यांना म्हणजे वेळ मिळत नाही, जॉबमुळे असेल, त्यांनी 11 दिवसाची सेवा करू शकतात. ही म्हणजे स्वामी चरित्र सारामृत पठणची किंवा 21 दिवसाची स्वामी चरित्र सारामृत 21 दिवस पठण करू शकतात. पण हे जेव्हा पठण करतो, तर तेव्हा आपल्याला एका बैठकीत एक पूर्ण पारायण करायचं आहे. तेव्हा आपल्याला 21 पारायण आपले म्हणजे ह्याच्या गुरुपौर्णिमेपर्यंत 21 पारायण पूर्ण होतात. तर मग ज्यांना शक्य नाही त्यांनी 11 पारायण करायचे, 5 करू शकतात. जे तुम्हाला जे यथाशक्ती तुम्हाला जे करता येईल ते करायचं आहे. आणि गुरुचरित्राचं तर आपल्याला ते 7 दिवस आपल्याला पूर्ण करायचं आहे गुरुचरित्राचा ग्रंथ. आणि हे जे ग्रंथ आहे स्वामी चरित्र म्हणजे ग्रंथ आहे, जे गुरुचरित्र ग्रंथ आहे, हे अगदी दिव्य ग्रंथ आहे. यांना म्हणजे अगदी पावित्र्य राखून आपल्याला हे पारायण करायचं असतं. घरात म्हणजे सगळं घरामध्ये सुद्धा पावित्र्य राखायचं असतं. सगळं घर आपलं स्वच्छ करायचं असतं. गोमूत्र पुसून टाकून सगळं घर पुसून आपल्याला स्वच्छ म्हणजे करायचं घर आणि तेव्हा आपल्याला ती पारायणाला सुरुवात करायची असते. कारण याला आपण जरी कुठल्या याच्याने हाताळलं तर ते म्हणजे आपल्या गुरुबळ आपल्याला मिळत नाही आणि जे काही आपण म्हणजे पारायण वगैरे करतो तर त्याचं आपल्याला पुण्य आपल्याला प्राप्त होत नाही. त्यामुळे इतकं आपल्याला पावित्र्य राखून हे जर पारायण केलं तर नक्कीच आपल्याला याचं फळ मिळतं आणि आपल्याला स्वामी सुद्धा कृपा आशीर्वाद प्राप्त करतात. त्याचे जे काही नियम आहेत ते थोडे नियम आपण कटाक्षाने पाळायचे असतात. तर जेव्हा आपण पारायणाला बसतो, तेव्हा आपल्याला अन्न घ्यायचं नाहीये पारायण करताना आणि तुम्ही कांदा, लसूण वर्ज्य करायचं आहे. घरामध्ये सुद्धा कुठली किरकिर, शांतता घरात पाहिजे जेव्हा आपण पारायण करतो तेव्हा. आणि मांसाहार तर अजिबातच चालणार नाही. पण जे घर आपण पावित्र्य जर ठेवलं तर नक्कीच आपण यश येतं याच्यामधून. आणि हे आपल्याला 7 दिवस आपल्याला पाळायचं आहे आणि जेव्हा तुम्ही 7 दिवस जेव्हा पारायण करता, तर तेव्हाला तुम्ही 7 दिवस आपल्याला एकच धान्य खायचं आहे 7 दिवसाचं. आणि 7 दिवसात तुम्ही जर समजा नाही हे करता पठण करायपुरता जरी तुम्ही उपास धरला तरी चालेल. पण पठण करण्यापुरता म्हणजे पारायण करण्यापुरता आपल्याला उपास ठेवायचा आहे. कारण जेव्हा तुम्ही हेवी अन्न जेवताल, तेव्हा तुम्हाला आळस येईल. आपलं मन त्या पारायणामध्ये लागणार नाही. आपलं मन एकाग्र होणार नाही. तर ही सुद्धा आपल्याला म्हणजे काळजी घ्यायची आहे, की जेव्हा आपण पारायणाला बसणार आहोत, तेव्हा आपलं मन प्रसन्न पाहिजे. आपली म्हणजे एकाग्रता चित्त आपलं लागलं पाहिजे पारायणामध्ये आणि जे आपण वाचतोय ते शांत मनाने जर वाचलं, तर त्याचं आपल्याला पुण्य प्राप्त होत असतं. तर हे असे आपल्याला छोटे-छोटे नियम आपल्याला हे पारायण करताना हे पाळायचे आहेत. आणि ग्रंथ नेहमी आपल्या म्हणजे तो ह्याच्या चौरंगावर किंवा पाटावर लाल कपडा अंथरून त्याच्यावरच ग्रंथ ठेवायचा आहे. आणि नंतर आपल्या ग्रंथाला कपडा, केशरी कपडा म्हणा, हे कपडा गुंडाळून ठेवायचा आहे. ग्रंथ असा उघडा कधीही ठेवू नये. तर हे असे आपल्याला छोटे नियम पाळायचे आहेत. आणि हे जर पाळले तर नक्कीच आपल्याला म्हणजे जे काही आपण सेवा करणार आहोत गुरुचरित्र पारायणाची किंवा स्वामी चरित्र पारायणाची, तर ह्याची आपल्याला भरभरून आपल्याला कृपा आशीर्वाद प्राप्त होत असतात. आणि जे काही आपण म्हणजे गुरुपौर्णिमेनिमित्त आपण गुरुदक्षिणा आपण देणार आहोत, तर ही आपल्याला पारायणाची द्यायची आणि ह्याचबरोबर आपल्याला नामजप सुद्धा करायचा आहे. जितका नामजप करता येईल तितका नामजप. तर नामजपचं असं आहे तुम्ही काम करता-करता सुद्धा करू शकता. नामजपाला म्हणजे असं हे नाही की तुम्ही इतकेच आकडा करा. जितकी तुमचा नामजप होईल तितकं आपल्यासाठी खूप चांगलं आहे. आणि यातच आपल्याला एक स्तोत्र पठण करायचं आहे. तुम्ही आपलं हे पारायण झाल्यानंतर ही सेवा आवर्जून करायची आहे, की हे 5 मिनिटाचं स्तोत्र आहे आणि हे स्तोत्र जर तुम्ही पठण केलं तर तुमच्या किती मोठ्यातली मोठी अडचण असू दे, संकट असू दे, संकट सुद्धा नाहीसे होतात आणि म्हणजे जी काही आपली अडचण आहे ती सुद्धा निघून जाते. जे काही आपल्या घरामध्ये नकारात्मक वातावरण असेल ते सुद्धा निघून जाते. हे स्तोत्र पठणाने म्हणजे इतकं प्रभावी स्तोत्र आहे, की तुम्हाला पण ह्या स्तोत्र पठण झाल्यानंतर तुमच्या घरामध्ये फरक जाणवायला लागेल, की आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा होती ती सुद्धा निघून गेली. आता आपल्या घरात प्रसन्न वातावरण तयार होतं.
तर हे जे स्तोत्र आहे, तर ते आपल्याला म्हणजे घोर कष्टोद्धरण स्तोत्र, दत्त बावणी हे 2 स्तोत्र आहेत. हे तुम्हाला स्तोत्र आवर्जून म्हणजे रोज आपल्याला ही गुरुपौर्णिमेपर्यंत म्हणायचं आहे. तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही हे 11 वेळा, 21 वेळा घोर कष्टोद्धरण स्तोत्र म्हणू शकता. कारण हे स्तोत्र अगदी छोटं आहे. तर ह्या स्तोत्र पठणाने तुमच्या जितक्या मोठ्यातली मोठी अडचण असेल ती नाहीशी होऊन जाईल. तुम्ही नक्की हे पठण करून बघा. नक्की तुम्हाला याच्यामध्ये फरक जाणवायला लागेल आणि दत्तबावणी तुम्ही 1 वेळा घ्या, 2 वेळा घ्या, तर ते तुमच्या ह्याच्यावर आहे. पण ही दत्तबावणी सुद्धा आपल्याला गुरुपौर्णिमेपर्यंत अवश्य घ्यायचं म्हणजे पठण करायची आहे. ह्याने सुद्धा आपल्या घरामध्ये सकारात्मक बदल जाणवायला लागेल आणि हे म्हणजे जी काही आपली नित्याची सेवा आहे ती तर आपल्याला करायची, पारायण सेवा करायची. पण हे 2 स्तोत्र आहेत हे आवर्जून तुम्ही गुरुपौर्णिमेपर्यंत करा. ज्यांना समजा पारायण सेवा शक्यच नाही, त्यांनी हे 2 स्तोत्र तरी आवर्जून करायचे आहे. घोरकष्टोत्तरांचे तुम्ही 11, 21, 51 हे सुद्धा पठण करू शकता इतके वेळा आणि दत्तबावणी तुम्हाला शक्य असेल तर 1 वेळा, 2 वेळा जे तुमच्या ह्याच्याने तुम्हाला सहज शक्य होईल तितके वेळा तुम्ही म्हणू शकता. पण हे 2 स्तोत्र तुम्ही नक्की म्हणा. तुमच्या घरामध्ये फरक जाणवायला लागेल आणि तुम्हाला सुद्धा म्हणजे स्वामी कृपा आशीर्वाद प्राप्त करतील. ज्यांना नाही पारायण सेवा जमली त्यांनी ही सेवा करायची आहे. कारण बऱ्याच जणांना आता कामानिमित्त एवढा वेळ मिळत नाही, तर त्यांनी हे 2 स्तोत्र पठण करायचे आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.